श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्त्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या स्यूटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, स्पेनमधील स्यूटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान. स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात, त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील. पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे. पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या सीमांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध धुनी आहे. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे सियोटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडलेलं दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, पण प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी सियोटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे. आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून स्यूटा आणि मेलोला जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 200 किलोमीटरवर आहे स्यूटातून, या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे. त्या शहरातून समुद्रमार्गे पोहून सियोटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित, त्यांना स्पॅनिश गार्ड्स लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्कोमध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेनमध्ये येतात कुठूनही म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित यांची पूर्ण चौकशी, तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छिणारे भाग आहेत त्या भागामध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्कोमध्ये अगदी सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्या ज्याच्यात मोरोक्को मधून सियोटा कसं गाठायचं आणि सियोटा मधून स्पेन मध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं असे सांगणारे चक्क व्हिडिओज आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून सियोटा मार्गे स्पेनकडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या सियोटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर सियोटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1,00,000 आहे. म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून म्हणजे साधारणतः एक
फंदिक पासून सियोटा हे अंतर एक 5-1 किलोमीटरचं सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून 4-4, 5-5 तास पोहून हे स्थलांतरित त्या सियोटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले. काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे. श्रोतेहो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले, दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रफिती व्हायरल झाल्या, त्या चित्रफितींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं, त्या गोष्टीने लोक प्रेरित झाले असतील, परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदारमतवादी म्हणू आपण भूमिका घेतली आहे, ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेज हे स्थलांतरितांबाबत मावळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात. आणि अलीकडेच सांचेज यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले आणि अर्थातच हे असं काहीतरी स्पेनमध्ये घडू पाहतंय हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मावाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोतेहो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले, हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये, तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले, त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत, एकूण 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे. आयर्लंडने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंग मध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन, फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय. पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे. परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली आहे. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा, स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय. श्रोतेहो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले, शेंगेन व्यवस्था म्हणजे काय तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटवून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी ही व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना, नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एकसमान विजा धोरण आहे, गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते, सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत. त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत, पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिechtenstein हे देशही या कराराचा भाग आहेत.
त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्रोतेहो, भौतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोतेहो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.